नमस्कार, सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाळाला दात येत असताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून बाळाला त्याचा कोणताही त्रास होणार नाही। नंबर 1 आहे स्वच्छता। तर बाळाला दात येत असताना बाळाच्या हिरड्या सळसळतात आणि दुखतात, परिणामी बाळ काही वस्तू चावण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे त्याची खेळणी असतील, कपडे असतील किंवा त्याच्या पायाची बोटे, हाताची बोटे या गोष्टी बाळ चावतं। जर त्या गोष्टी अस्वच्छ असेल तर परिणामी बाळाला जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते आणि बाळाला त्याच्यातून जुलाब होणे, ताप येणे, उलटी होणे यासारखे आजार होऊ शकतात। त्यामुळे बाळाच्या शरीराची, बाळाच्या खेळण्यांची, सोबत असणाऱ्या वस्तूंची स्वच्छता ठेवा आणि सोबतच बाळ अशा वस्तू जास्त तोंडात घालणार नाही याकडे लक्ष असू द्या आणि बाळाला आपण ज्या वस्तू देणार आहेत त्या बाळाच्या तोंडात जाऊ नये आणि बाळाला कोणतीही जखम होऊ नये याकडे सुद्धा आपले लक्ष असले पाहिजे। बाळाच्या हिरड्या सळसळत असतात, त्यामुळे बाळ सतत काहीतरी चावण्याचा प्रयत्न करतो किंवा काहीतरी चावत असतो, परंतु आपण बाळाला रोखण्याचा प्रयत्न करतो, पण असं करू नका, कारण बाळाला चावल्यानेच आराम भेटत असतो। पण आपण बाळाला चावण्यासाठी त्याचे हाताचे किंवा पायाचे किंवा खेळणी, कपडे बिपडे न देता बाळाला टीथर द्या। टीथर शिवाय दुसरं काही बाळ तोंडात घालणार नाही याच्याकडे लक्ष असू द्या आणि शिवाय टीथरची व्यवस्थित स्वच्छता ठेवा। बाळाला प्लास्टिक टीथर अजिबात देऊ नका, कारण हे खूप कडक असते, त्यामुळे बाळाच्या हिरड्या आणि तोंडाला आतून जखम होण्याची शक्यता असते। प्लास्टिकच्या टीथरऐवजी बाळाला तुम्ही जेल बेस किंवा वॉटर बेस टीथर आणू शकता, ते आपण बाळाला देऊ शकतो। ते टीथर एकदम मऊ असतात आणि दबतात सुद्धा, त्याच्यामुळे बाळाला ते इझिली दाबता येतात, चावता येतात आणि बाळाला आराम भेटतो। शिवाय मार्केटमध्ये वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे टीथर उपलब्ध आहेत, ते बाळाला आणखीनच आवडतील। हे टीथर व्यवस्थित धुवून आणि गरम पाण्यात उकळूनच बाळाला द्या, म्हणजे बाळाला कोणताही जंतू संसर्ग होणार नाही। त्याला हे व्यवस्थित चावता आले तर बाळ दुसरी कोणतीही गोष्ट म्हणजे कपडे, खेळणी किंवा हात तोंडात घालणार नाही आणि त्यामुळे बाळाला दुसरा जंतू संसर्ग पण होणार नाही आणि दात सळसळण्यापासून बाळाला आराम भेटेल। बाळाला फूड स्मॅशर द्या। बाळाच्या हिरड्या खूप दुखतात, लाल होतात, सुजतात, अशा वेळी बाळाला काही खाता येत नाही, बाळाचं पोट भरत नाही, मग बाळाची चिडचिड होते, बाळाला झोप सुद्धा शांत लागत नाही, बाळ फक्त आईच्या दुधाचा हट्ट करत असतं। परंतु अशा वेळी बाळाची भूक वाढलेली असते, बाळाचं फक्त आईच्या दुधावर पोट भरत नाही, परिणामी बाळाचं वजन कमी होतं, बाळाला अशक्तपणा जाणवतो। अशा परिस्थितीमध्ये तुमचे बाळ सुद्धा खाण्यासाठी नकार देत असेल तर तुम्ही एक ट्रिक वापरू शकता किंवा एक युक्ती करू शकता, ते म्हणजे तुम्ही बाळाला फूड निबलर किंवा फूड पॅसिफायर जे आहे त्याच्यामध्ये घालून फ्रूट्सचे तुकडे किंवा आपण जे पण वरण भात किंवा आपण पोळीचा चुरा असं सगळं आपण बाळाला ते स्मॅशरमध्ये घालून देऊ शकतो। स्मॅशर हे मऊ असतं आणि ते बाळाला इझिली दाबता येतं आणि बाळाला त्याच्यातून रस निघत असल्यामुळे बाळाला असं वाटतं काहीतरी आणखी खावं आणि बाळाचं पोट भरतं आणि बाळ त्याला इझिली हँडल करू शकतं। बाळाने ते तोंडात धरून प्रेस केल्यामुळे बाळाच्या हिरड्यांना सुद्धा आराम भेटतो आणि बाळाचं पोट सुद्धा। हिरड्यांचा मसाज। तर बाळाला तुम्ही हिरड्यांचा मसाज द्या। बाळाला तुम्ही थंड किंवा गरम असे 2 प्रकारचे हिरड्यांचा मसाज देऊ शकता। थंड मसाज म्हणजे तुम्ही बाळाचं जे टीथर आहे ते फ्रीजमध्ये ठेवा थोडा वेळ, त्याच्यानंतर बाळाला ते चावण्यासाठी द्या, पण जास्त थंड नको, मीडियम थंड असं द्या। आणि कोमट मसाज करण्यासाठी तुम्ही एखादा कपड्याचा वापर करून बोटाला गुंढाळा, ते कोमट पाण्यात बुडवा, स्वच्छ कपडा घ्या आणि बाळाच्या तोंडात हळूच फिरवा। थंड आणि गरम हे दोन्ही मसाज देताना बाळाच्या हिरड्यांना काही इजा होणार नाही एवढं लक्षात ठेवा, किंवा जास्त थंड आणि जास्त गरम असे दोन्ही प्रकार करू नका। बाळाचे दात येत असताना बाळाच्या आजूबाजू कान, गाल, डोकं या गोष्टी सुद्धा दुखत असतात, जसे बाळाचे दात सळसळ करतात, म्हणूनच तुम्ही बाळाच्या चेहऱ्याचा मसाज करा, म्हणजेच बाळाच्या कानाच्या एरियामध्ये, बाळाच्या गालावर, बाळाच्या हेडला मसाज करा, पण बाळाच्या तोंडाच्या आतील बाजूला मसाज करू नका आणि आतील बाजूला तेल वगैरे असं काहीही लावू नका। डिकामली हा एक औषधी वनस्पतीचा डिंक असतो। लहान मुलामध्ये बरेचसे त्रास कमी करण्यासाठी डिकामलीचा वापर केला जातो, तसेच त्रास होण्यापासून ही प्रतिबंध सुद्धा करते।
तसेच ही डिक्कीमाली पूड बाळाच्या हिरड्यांना लावल्यास बाळाला जो त्रास होत असतो दात येताना तो कमी होतो आणि बाळाचे दात सुलभतेने येण्यास फार मदत होते. बाळाला दात येत असताना दात सळसळणे, सुजणे, हिरड्या लाल होणे हे सर्व त्रास डिक्कीमालीचा वापर केल्याने कमी होतात. शिवाय डिक्कीमालीच्या वापराने बाळाला दात आल्यानंतर बाळाचे दात साफ करण्यासाठी सुद्धा आपण डिक्कीमालीचा वापर करू शकतो. बाळाच्या हिरड्या जर जास्त प्रमाणात सळसळत असेल तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने हिरड्यांवर मसाज करण्यासाठी जेलचा किंवा क्रीमचा वापर करू शकता. परंतु तुम्ही डॉक्टरला न विचारता घरच्या घरी दारशिना किंवा मिश्री अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून जर बाळाच्या हिरड्यांचा मसाज केला तर याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. बाळाला 2-3 दात आले की लगेच बाळाचा दात घासण्यासाठी तुम्ही ब्रश किंवा टूथपेस्टचा वापर करू नका. यामुळे बाळाच्या हिरड्यांना जखम किंवा अपाय होऊ शकतो. बाळाला ब्रश वापरायचा नाही म्हणजे बाळाच्या तोंडाची स्वच्छता ठेवायची नाही असा नाही, तर बाळाचे तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी आपण डिक्कीमाली पूडचा वापर करू शकतो किंवा आपण बाळासाठी मऊ असे फिंगर ब्रश पण यूज करू शकतो. फिंगर ब्रश वापरल्यामुळे बाळाच्या तोंडात कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही, कारण ते ब्रश अतिशय मऊ असतात. बाळाला दात येत असताना बाळाची कशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकते ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.